समोर आज पहिल्यांदा तुम्ही येत आहात, कसं वाटतंय एकंदरीत? कारण यापूर्वी देखील आपण काम सुरू असताना पाहणी केली होती. काय नक्की खेळाडूंसाठी यापुढच्या कालावधीमध्ये काम करणार? एक तर सोलापूर जिल्हा असोसिएशनच्या मार्गदर्शनाखाली स्मार्ट सिटीच्या अंतर्गत या सोलापूर जिल्ह्यातलं आणि या शहरामध्ये असणारं हे जे इंदिरा गांधी स्टेडियम आहे खूप सुंदर आहे. इथं जास्तीत जास्त मॅचेस कशा घेतल्या जातील यासाठी असोसिएशन तर प्रयत्न करतंच, पण महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या मदतीने सुद्धा या ठिकाणी जास्तीत जास्त मॅचेस आपल्याला कशा देता येईल याचा प्रयत्न आम्ही सर्वजण अपेक्स बॉडीचे मेंबर करणार आहोत. सोलापूर जिल्ह्यालासुद्धा महत्त्वपूर्ण ज्या काही विविध कमिटी असतात त्या स्थान देण्याचा विचार आम्ही सर्वजण त्या ठिकाणी करत आहोत. आणि येत्या काळामध्ये मुलींच्या साठी प्रॅक्टिस करण्यासाठी हे एक सुंदर ग्राउंड आहे, त्यामुळे त्या बाबतीत पण आम्ही एक पॉझिटिव्ह विचार करत आहोत. असोसिएशन ज्या प्रत्येक जिल्ह्याच्या आहेत त्यांना दर 3 महिन्याला अपेक्स बॉडी जी महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनची आहे ती सगळ्यांनाच विश्वासात घेईल आणि नेहमीप्रमाणे जे काही त्यांच्या अडचणी असतात तर लगेचच्या लगेच त्या ठिकाणी कशा सोडवता येईल यासाठी आम्ही सर्वजण प्रयत्नशील राहू. दादा, आपण टॅलेंट संकल्पना टॅलेंट सर्च एक कन्सेप्ट राबवत आहात, नक्की काय आहे हे संकल्पना? एक तर त्याचं डिझायनिंग चालू आहे, अपेक्स बॉडीच्या समोर ते नक्कीच त्या ठिकाणी येईल, पण अपेक्स बॉडीमध्ये असणाऱ्या प्रत्येक सदस्यांचं मत आलं. ज्या ज्या खेळाडूंना आम्ही भेटलो त्यांचं मत त्या ठिकाणी आलं. काही दिवसांपूर्वी अहमदाबादमध्ये इंडिया वर्सेस न्यूझीलंड बघण्यासाठी त्या ठिकाणी जेव्हा गेलो होतो तेव्हा सचिन तेंडुलकर असतील, VVL लक्ष्मण असतील, तसंच सलील भाऊ असतील आणि काही इतर महत्त्वपूर्ण जे खेळाडू आहेत इंडियाला रिप्रेझेंट केलेलं, सगळ्यांचं मत आलं की जास्तीत जास्त मुलांपर्यंत पोचण्यासाठी एक तर सिलेक्टर चांगलं असणं फार महत्त्वाचं आहे आणि त्या बाबतीत आम्ही सर्वजण फार पारदर्शक पद्धत त्या ठिकाणी आणत आहोत. आणि त्याच्याचबरोबर ही जे टॅलेंट हंट जी संकल्पना आहे ते पण चांगल्या पद्धतीने राबवून खेळाडूंना त्या ठिकाणी संधी दिली जाईल आणि मग त्यांची बॉलिंगचं स्पीड, बॉलिंग स्पिनर असेल तर त्याची ती स्किल आणि त्याच्याचबरोबर बॅट्समन असेल तर मग त्याचे जे टेक्निक, ह्या सगळ्या गोष्टी बघून त्यातून पण काही प्लेयर आपल्याला आणता येतील का. एकतर सर्व असोसिएशन आणि क्लब्स याच्यातले प्लेयर आणि ते व्यतिरिक्त जे गरजू गरीब कुटुंबातले ज्यांना कधी संधी त्या ठिकाणी दिली जात नाही अशांचं लेदरवर स्किल बघून आपण पण त्यांना टॅलेंट हंटच्या माध्यमातून कसं घेता येईल याचा विचार. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.